राकेश घोषे तसेच रोहित दापशे यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. वेदांत दिवा आणि संदीप सातवे या दोन बॅटर करिता स्ट्राइक एंडला संदीप सात्विक, 9 सेकंडला वेदांत दिवा. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होईल. कासार वडोली संघाच्या माध्यमातून गौरंग रिपट. पहिला बॉल फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर मिस्टर संदीप सातवे. संघाचं देखील अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे या एका धावेने. क्वालिफायर राऊंड चालू आहे. दोन संघ इन ऍक्शन आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार गौरंग. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटन बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल यावेळेला डॉट. जबरदस्त बॉलर आहे गौरंग रिपट. मागील मॅच मध्ये 7 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या. आता मात्र पहिला षटक टाकण्याकरता सज्ज झालेला आहे. यावेळेस ऑफस्टंपच्या खूपच बाहेर बॉलच्या तळणी, वाईड बॉलचा इशारा आलेला. पंचांचा 51 तर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 2 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 2 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत 2 बॉलच्या समाप्तीनंतर. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला, सुंदर फटका, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 4 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 4 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार गौरंग रिपट. षटकातील 4था बॉल असेल. राईट आर्म राऊंड विकेट सज्ज होईल. आता मात्र ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर बॉलची हाताळणी, वाईड बॉलचा इशारा आलेला. पंचांचा अँगल बनवण्याचा प्रयत्न करतोय, बॅटरच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय बॉलला, परंतु वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. यामुळे सुंदर फटका, डिग आउट केला बॉलला, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षण, झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. हलकीशी मिस्टेक. आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 7 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र ड्राईव्ह केला बॉलला, बॅक टू द बॉलर, चेंडू जाईल यावेळेला डॉट. सुंदर बॉलची हाताळणी करतोय गौरंग रिपट. मोठे फटके एकंदरीत मारून देत नाहीये दोन्ही बॅटरला. चेंडू जाईल निर्धाव. यावेळेस ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर बॉलच्या हाताळणी, वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. या ओव्हरमध्ये 3 चेंडू वाईड टाकलेले आहेत. गौरंग रिपट याने एक्स्ट्राच्या रूपाने धावा त्याने खर्च केलेले आहेत. या ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या 8 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 5 बॉल टाकून दिलेले आहेत. षटकातील शेवटचा बॉल असेल. गौरंग तयार. यावेळेस सुंदर फटका, फोर्स केला बॉलला, चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकदा मात्र कंप्लीट, जास्त काही मिळणार नाहीये या बॉलवरती. संघाची धावसंख्या 9 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 9 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राकेश घोषे आणि रोहित दापशे यांच्या माध्यमातून 500 रुपये. राकेश घोषे आणि रोहित दापशे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच जाहीर झालेला आहे. या दोन्ही बॅटर करिता षटकारची हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपये दिले जातील. यावेळेस बेस्ट टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू पडते, नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल शॉर्ट फाईन लेगला. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने संघाची धावसंख्या 11 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. मोठे फटके मारावे लागतील. 30 ते 40 पर्यंत नक्कीच धावसंख्या उभारावी लागेल, कारण त्याच्या विपक्षामध्ये आई चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली संघ एक नामांकित संघ आहे. आता मात्र आडोपाठी खेळाचा प्रयत्न, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल होईल मिडऑनच्या दिशेने. एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला.
संघाची धावसंख्या 12 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 12 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 1.2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. निलेश हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील तिसरा बॉल असेल. 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र अक्रॉस लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल. या वेळेला डॉट डिलिव्हरी खेळून काहीच फायदा होणार नाही. फटके मात्र मारावे लागतील. मोठे प्रयत्न करावे लागतील. या दोन्ही बॅटरला स्ट्राईक एंडला संदीप असेल. आता मात्र डाऊन द लेग साइड बॉलच्या तळणी वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. एक अवांतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 13 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल अँड फलंदाज होईल बाद मिस्टर संदीप सातवे. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद. रामचंद्र दिवा यांच्या माध्यमातून वेदांत दिवा याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल जर 3 षटकार मारले बॅटरने. प्रशांत पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्याचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रशांतजी पाटील वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या विजय शेठ पाटील चषकामध्ये. आपणास विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण बसा. प्रशांतजी पाटील साहेब या विभागातील जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. त्यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे या क्रिकेट नगरीमध्ये. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम प्रशांतजी पाटील. आता मात्र सुंदर फटका लॉफ्ट केला. बॉलला चेंडू जाईल. लॉंग ऑफ दिशेने फिल्डर आहे त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू होईल फरार आणि मिळतील धावा या 4 चौकार. धन्यवाद. प्रशांतजी पाटील साहेबांचं नुकताच आगमन झालेलं आहे या क्रिकेट नगरीमध्ये. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत या विभागातील. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चांगल्या प्रकारे सहकार्य प्राप्त झालेलं आहे. संघाची धावसंख्या 19 वर पोहोचली गेलेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए संघाची 19 धावा अन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. 1 ओव्हरचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. आई चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली संघाच्या माध्यमातून पाहावं लागेल कोणता बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. चांगल्या प्रकारे बॉलिंग करावी लागेल. धावसंख्या 19 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बॅटर आहेत बंदराच्या आतमध्ये. विशाल दिवा त्यानंतर वेदांत दिवा. चांगले प्रयत्न या दोन्ही बॅटरला करावे लागेल. 3 ओव्हरमध्ये एकंदरीत 30 ते 40 पर्यंत धावसंख्या उभारली नक्कीच सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचू शकतो त्यांचा संघ. त्यांना रोखण्याकरता नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. कासार वडवली संघाच्या माध्यमातून सूरज बुजड हा बॉलर. सूरज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला बॅटर असेल वेदांत दिबा जो सलामीला नक्कीच आलेला आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, गुणवत्ता आहे. चांगल्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल. त्याच्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे रामचंद्र दिवा यांच्या माध्यमातून. चांगले प्रयत्न करावे लागतील या बॅटरला. आपल्या संघांकरता नक्कीच क्वालिफायर राऊंड चालू झालेला आहे. या संघातून जो संघ विजय होईल तो टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. पहिलाच बॉल स्लॉग स्वीप केला. बॉलला चेंडू जाईल डीप फाईन लेगला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 20 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मधल्या शेवटच्या ओव्हरमध्ये.
बॉलर तयार सूरज. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस चेंडू जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून फेकी होईल बॉलची. तत्पूर्वी या 3 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 3 धावाने संघाची धावसंख्या 23 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 23 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग करताय दोन्ही बॅटर. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए संघाचे विशाल अँड वेदांत. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली बॉलर सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद. आमचा श्रवण बाई शर्यत जिंकला उमरोली अड्ड्यामध्ये. आमचं श्रवण बाई शर्यत जिंकला उमरोली अड्ड्यामध्ये. आमचं सारंग बाई शर्यत जिंकला उमरोली अड्ड्यामध्ये. तर नवीन बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये अनिकेत दळवी. वेदांत दिवा हा बॅटर बाद झालेला आहे. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न त्याचा होता परंतु एलिमिनेशन प्रॉपर झालं नव्हतं. बॅटवरती हवेमध्ये चेंडू होता नक्कीच बॉलरने कॅच कॅरी केलेला आहे. दुसरी विकेट डाऊन झालेली आहे आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए संघाची. तर नवीन बॅटर अनिकेत दळवी आलेला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुंदर फटका लपटे ड्राईव्ह केला बॉलला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप आणि चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. झेल घेण्याची शक्यता होती. सहज आणि सोपा झेल ड्रॉप झालेला आहे गौरंगीच्या माध्यमातून. चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी मौका भी दिया और चौका भी दिया. 4 धाबा. यावेळेस सुंदर बॉलची हाताळणी. चेंडू जाईल डॉट. संघाची धावसंख्या 27 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 27 धाबा ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल असेल. बॉलर तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. रनअप मध्ये मिस्टेक. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. स्ट्राईक एंडला अनिकेत दळवे असेल. 4 या अंकांवरती तो खेळत आहे. यावेळेस मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेल्या 3रं. संघाची धावसंख्या 27 धावा आणि 28 धावांचं लक्ष असेल आई चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला. 28 धावांचा टार्गेट. 3 ओव्हरमध्ये कशा प्रकारे या धावा चेस केल्या जातील किंवा या धावा कशा प्रकारे रोखल्या जातील आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए संघाच्या माध्यमातून ते ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर सज्ज होतील आमचे साथी समालोचक मित्र द ग्रेट व्हॉइस ऑफ काजूपाडा मिस्टर जय जिडुकले. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. संध्याकाळचं सत्र मंचावर आदरणीय सन्माननीय प्रशांत विजय शेठ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि नक्कीच त्यांचं पुन्हा एकदा आम्ही संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय.
अगदी आपण जर बघितली ना ही स्पर्धा मित्रांनो, तर या तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळालं. परंतु तिसऱ्या दिवसामध्ये जो शेवटचा आणि अंतिमचा मॅच रंगला गेला आहे, उशिराने जोडलेले जे प्रेक्षक असतील आमचे पाहुणे आणि त्यानंतर VTSA या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर देखील जोडलेले जे प्रेक्षक आहेत आणि त्यांच्या माहितीसाठी मी जरूर सांगेन, ही जी मॅच पाहतोय ना मित्रांनो, या आजच्या दिवसातली अंतिमची मॅच आहे. कारण की अंतिमच्या मॅचला जिंकून सुपर फोरमध्ये प्रवेश निश्चित केला जाईल. या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये सुपर फोरमध्ये प्रवेश निश्चित करणारा जो पहिला संघ आपल्याला मिळाला, तो संघ होता शिवसाई स्पोर्ट्स पेल्लार पलशाचा पाडा, ज्या संघाने या स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये पहिल्या दिवसामध्ये येण्याचा पराक्रम केला. दुसरा दिवस म्हणजे जो कालचा राहिला आणि कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये येण्याचा पराक्रम जो केला बोबत बॉईज बोबतपाडा या संघाने. आज तिसरा दिवस आहे. एका बाजूने चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवलीचा संघ आहे आणि त्यांच्या विपक्ष बॅटिंग करणारा जो प्रथम बॅटिंग केले ज्याने आणि फलकावर धावा लगावल्या गेल्या तो संघ पण पाहिला तर गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए हा संघ आहे. हे दोन संघांच्या दरम्यान क्लॅश ऑफ द टायटलमध्ये टार्गेट चेस करायचं आहे. जिंकण्यासाठी आपण बघितलं तर 28 धाव्यांचंही लक्ष असेल. 18 चेंडू आणि 28 धावा. मागील मॅच जो झाला होता एक हाय व्होल्टेजवाला मॅच कन्वर्ट आपण केला होता, जो शेवटच्या 6 मध्ये 7 धावा हव्या असताना गेम चेंजिंग स्पेल गौरांग रिपाटच्या माध्यमातून जो स्पेल पाहायला मिळाला आपल्याला आणि तो मॅच पराभवाच्या छायेतून मात्र त्याने खेचून आणला आणि चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली संघाला मात्र विजय करून दिला. चला जाऊया आता दोन बॅटर आघाडीचे आकाश आणि भरत. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर जो बॉलर विलास आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू 28 धावा. पहिला चेंडू आपण पाहिला ओव्हर द विकेट सामना करतील आकाश. पहिला चेंडू खेचून मारलाय बॅट खांद्याच्या मागे बॉल बाउंड्रीच्या पलीकडे आणि या पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर ते धडक सिक्सर मात्र ठोकलाय आकाश रिपाटने कडक. बाई दिसायला साधा भोला श्रवण. थँक्यू डीजे. बघा आकाश यांना आपण जर बघितलं ना तर एक गाव एक संघाचा क्रिकेट खेळतोय प्रिन्स 11 कासार वडवली संघाच्या माध्यमातून आणि त्या संघातून खेळत असताना त्याच्या नावावर आत्तापर्यंत 2 टू व्हीलर्स बाईक ज्या राहिल्यात. का खेळाडू मोठा आहे महान आहे त्याचा उत्तर आकाशची बॅट आता ज्याप्रमाणे बोलली आहे ना तर नक्कीच ऑन द हॅट्रिक येताना पाहायला मिळत आहे. समर्थक आपण बघितलं तर चिरमाई टीमसाठी मोठ्या प्रमाणात इथे लाभलेले आहेत आणि जवळजवळ पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे उत्तुंग दर्जेदार स्ट्रोक खेळले गेलेत. 12 धावा पहिल्या 2 चेंडूमध्ये. षटकरची हॅट्रिक्स षटकरची तिगडी पाहायला मिळेल का? हो इथे काय झालंय बघा. सध्या तरी भेंडीपाडा गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा टीमचे जे समर्थक आहेत ना थोडेसे नाराज होत आहेत कारण की ही एज होती हलकीशी बॅटची एज होती. विकेट किपरच्या माध्यमातून मिस्टेक होताना बघायला मिळाली आहे आणि आपण पाहिलं तर नुकसान झेल ड्रॉप. आता पाहिलं आपण तर गुडघा टेकून 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 आणि चेंडू येतोय आकाश या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून. षटकार क्रमांक 3 षटकार आतापर्यंत आपण पाहिलेत या ओव्हरमध्ये. चेंडू कंप्लीट झालेत 4 मध्ये आपण बघितलं तर फलकावर धावा आलेल्या आहेत 18. 10 धाव्यांची गरज असेल आणि जवळजवळ आपण बघितलं तर आकाशचे इरादे स्पष्ट आहेत. 14 चेंडू आणि 10 धावा. ज्याप्रमाणे आकाशची बॅट बोलली आहे पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर सुरुवात केली होती परंतु आपण पाहिलं तर नक्कीच पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिली आहे ना तर बॅट मात्र नक्कीच तितकी बोलली नाही. दुसऱ्या मॅचमध्ये देखील आपण बघितलं तर थोडंसं मात्र योगदान दिलं परंतु चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर ज्या क्षणाला आपण पाहू शकतोय की जी लय प्राप्ती केली होती ना दुसऱ्या मॅचमध्ये ती आता पकडून मात्र आपण पाहिले तरी इथे चांगला खेळ होताना पाहायला मिळतोय. हा पुढील बॉल पाहतोय आपण. पुन्हा एकदा उडवलाय हवेच्या लाटांवर स्वार. चेंडू चाललाय हाय हॅलो टाटा बाय बाय करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेखा पार आणि पाहायला मिळते पुन्हा एकदा A1 क्वालिटी बिग ब्रँडेड स्ट्रोक. षटकार 6. बघा आता एक जवळ फटका जर आला ना या ओव्हरमध्ये तर डेफिनेटली आपण बघू शकतो म्हणजेच एक षटकार आला तर 15 टी-शर्टचा मानकरी देखील होऊ शकेल हा टीम.
मॅच देखील फिनिश होईल आणि 15 टी शर्ट्स देखील मिळू शकतात. हो परंतु नाही आहे. ह्या वेळेला आपण बघितलं तर 4 षटकार आले होते, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे नक्कीच जे सचिव आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक संघासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते. बघा प्रत्येक एखादा खेळाडू जर एका ओव्हरमध्ये 5 षटकार 5 फोर्स किंवा 5 विकेट जर घेण्याचा पराक्रम करतोय किंवा लगावण्याचा पराक्रम करतोय तर तर त्यांच्यासाठी 15 टी शर्ट्स वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव अविनाशजी ठाकरे जे प्रोप्रायटर आहेत स्वराज्य स्पोर्ट्सचे आणि त्यांच्या माध्यमातून 15 टी शर्ट्स दिली जातात. परंतु त्या कॅटेगरीमध्ये येण्यासाठी हा षटकार यायला हवा होता, परंतु तो आला नाही आहे. परंतु आकाशने मात्र आपण बघितलं तर जी मॅच आहे ना ती पूर्णपणे आपण पाहिली आहे. तर बघा चिरमाई स्पोर्ट्स टीमच्या खात्यामध्ये वळवले पूर्णपणे. 4 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी आणि चेंडू शेष असतील 12. वन साइडले मुकाबला आपण पाहिला. या आधीचा मुकाबला आपण पाहिला होता ना, एक जबरदस्त हाय व्होल्टेजवाला ड्रामेवाला मुकाबला राहिला होता, परंतु हा वन साइडवाला मुकाबला. 4 धाव्यांची गरज. काय भरत इथे मॅचला फिनिश करतील? सध्या तरी आपण बघितलं तर नाही, कारण की एका ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे षटकार यायला हवे होते परंतु एका ओव्हरमध्ये नाही आले. परंतु आता आपण बघू शकतो की 4 आले एका ओव्हरमध्ये. तर इथे आपण बघू शकतो की मग डबल जर विचार करायचा झाला तर आता भरत मात्र कदाचित मॅच फिनिश करू शकतात. इथे ऑफस्टम्पच्या बाहेरची लेंथ आपण पाहिली आहे तर या वेळेला सिंगल मात्र मिळेल. विकेट किपर थोडेसे लांब राहिलेत. जिंकण्याचं स्वप्न मात्र आता पाहिलं आहे ते स्वप्न मात्र आपण पाहिलं प्रत्यक्षात पूर्ण होण्याच्या दिशेने मात्र आपल्याला पाहायला मिळतात की काय. डेफिनेटली आपण पाहिलं तर सध्या तरी जो पक्ष आपण बघितला तर बॅटिंगचा नक्कीच आपण पाहिला तर पूर्णपणे फ्रंट फूटवर आत्ता आपण बघितलं तर फक्त 3 धावा ज्या हव्या असतील तुम्हाला सुपर 4 मध्ये येण्यासाठी. स्टोक कन्वर्ट केलाय. विनिंग शॉट मात्र कंप्लीट झालाय. सामना जिंकला गेलाय. चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली टीम. आणि आजच्या दिवसामध्ये तिसरा टीम बनला गेलाय या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये येणारा चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली. आपण पाहू शकतोय कारनामा मात्र छान पाहायला मिळाला. बॅटिंग बॉलिंग आपण पाहिलं आणि खास या मॅच मध्ये आपण पाहिला इम्पॅक्ट टाकला आकाशच्या बॅटिंगने आणि सहज सामना आपल्या नावावर केला. प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड देखील हा दिला जाईल आकाश रिपड या खेळाडूला. प्लेअर ऑफ द मॅच आकाश.